नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आम्ही दोघं टू व्हीलरवरून चिपळूणमधील सुंदर अशा गांधारेश्वर मंदिराला फिरायला निघालो आहोत. इथलं शांत वातावरण, सुंदर निसर्ग, गांधारेश्वर उद्यान आणि सेल्फी पॉईंट, तर इथले बरेच व्ह्यू एक्सपिरियन्स करणार आहोत. तर चला सुरू करूया आजचा व्लॉग. तर फायनली आम्ही सकाळी सकाळी लवकर उठलो आणि निघालो. आणि सकाळच्या थंड हवेत प्रवास करायची मजाच वेगळी असते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला खरं हिरवळ होती आणि शांत वातावरण होतं. तर हे मंदिर चिपळूण बस स्टॉपपासून हे 2 किलोमीटर अंतरावरती आहे. तर आम्ही मंदिरात फायनली पोचलो. तर इथला व्ह्यू तुम्ही बघू शकता. खरं तर सगळीकडे अशी हिरवळ होती आणि शांत थंड वातावरण होतं. तर हे गांधारेश्वर मंदिर खूप जुनं आणि जागृत महादेवाचं मंदिर आहे. तर आम्ही मंदिरामध्ये पोचलो आतमध्ये. तर इथे लेडीजला एंट्री नव्हती, तर यांनीच दर्शन घेतलं आणि मी बाहेरूनच दर्शन घेतलं. तर तुम्ही हे आतमध्ये बघू शकता. मंदिर इतकं सुंदर होतं. खरं तर असं म्हणतात की इथे शिवलिंग गांधारीच्या झुडपात सापडले होते, तर म्हणून गांधारेश्वर नाव पडलं. मंदिराच्या मागेच गांधारेश्वर उद्यान आहे. तिथे सेल्फी पॉईंट आहे, म्हणजे फोटोज वगैरे क्लिक करू शकतो. तर आम्ही फोटो क्लिक केले आणि इथे वाशिष्ठी नदी आहे ही. तर वाशिष्ठी नदीच्या काठीच हे मंदिर आहे खरं तर. तर इथला व्ह्यू तुम्ही बघू शकता. तर इथला निसर्ग बघून खरंच मन प्रसन्न झालं आणि फ्रेश हवा, हिरवळ आणि शांतता पाहून खरंच खूप भारी वाटलं. तर आम्ही मंदिराचा पूर्ण परिसर फिरून बघितला. तर इतका सुंदर होता, खरं तर इथून निघूच वाटत नव्हतं. तर मंदिरातून आम्ही बाहेर पडलो आणि जिकडून आलो होतो त्या साईडूनच तुम्हाला हा व्ह्यू दाखवते. तर खूप सुंदर असा व्ह्यू आहे. वरतून मंदिर पण दिसत होतं, तर तुम्ही बघू शकता. हा होता आमचा गांधारेश्वर मंदिराचा फुल व्लॉग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.